हाय, स्टोरी नवी हकीकत आहे आणि खोटी नव्हे तर खरी आहे. या सिरीजमध्ये हा 6वा किंवा 7वा व्हिडिओ असेल असं मला तरी वाटतंय. आणि बाकीचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या बायोमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तर झालं असं की आता थंडीमुळे माझ्या मुलीला ना एअरपॉप्स घ्यायचे होते. ते कानात येत नाही का, नवीन आता निघालेत ते. नवीन म्हणजे खूप जुने आहेत ते निघालेले, पण माझ्यासाठी तर नवीनच आहे. ठीक आहे. तर हां, नंदेकडे आम्ही गेलो होतो आणि तिथे तिने ती बघितलेलं माझ्या नंदेच्या मुलीकडे. तिला ते पाहिजे होतं. मी म्हटलं आपण घेऊया आपल्या घरी गेल्यानंतर. ठीक आहे. आणि इकडं आल्यानंतर मी ते विसरून गेले तिला घेण्यासाठी. काही दिवसानंतर आता परवा जेव्हा ती शाळेत गेल्यानंतर तिने तिच्या मैत्रिणींचं बघितलं आणि तिच्या मैत्रिणीने आय थिंक तिने खेळण्यासाठी काहीतरी माहिती त्यांनी दिलं नाही. घरी आल्यानंतर मला म्हणते की आई मला माझ्या मैत्रिणींनी शेअर नाही केलं. म्हटलं काय शेअर नाही केलं त्यांनी? तर म्हणे त्यांनी हेडफोन माझ्याबरोबर शेअर नव्हे केले. मी म्हटलं ठीक आहे आपण घेऊ म्हटलं तुला. आणि त्यानंतरही मी विसरले. परवा आईबरोबर शॉपिंगला गेले मी, काल का परवा. आणि तिथे मी बघितले शॉपिंग करता करता. तर म्हटलं अगं आई तिला घ्यायचे होते, मग घेऊयात का? आधी ते स्टँडिंगवाले जे आहेत का, असं दोन लटकेले असं दाबले की ते कान उरतात, ते घ्यायचा विचार होता माझा. पण म्हटलं हे फक्त ते असं नाही की कानात वगैरे घालणार नाही. आणि कशाला उगत ना लांब दोरे म्हटलं. एक तर आपल्या लेकरू एवढंसं त्याला स्वतःचा जीव जड झाला आणि त्यात एवढे मोठे नखरे. म्हटलं ती असणार शाळेत, ती असती एकटी, आपण पण तिच्याबरोबर नाही, ते कसं हँडल करणार? त्या हिशोबाने मग मी छोटे विदाऊट दुरीवाली घेतली. आणि ती शाळेतनं घरी आल्यानंतर मला म्हटली म्हणजे काय नाही का, म्हणजे कुठं गेलता वगैरे, आमचं बोलणं झालं. मग मी त्याला दाखवलं ते. खुश झाली ती बघून. आणि थोडा वेळ विचार केला. परत मला कसं म्हणते की आई, म्हटलं काय गं? तर म्हणे तुम्ही मला ते दोरीवालं का नाही आणलं, लांब स्टँडिंगवालं? मी म्हटलं अगं ते महाग होतं म्हणून नाही आणलं आम्ही तिला. मग माझी आई म्हटली ती इकडं तिकडं ती एक दोन गोष्ट बोलली. म्हटलं ठीक आहे, तिला मी समजवलं ते महाग होतं त्याच्यामुळे आम्ही ते आणलं नाही. जेव्हा आईकडं अजून जास्त पैसे तेव्हा ते आम्ही तुला आणू. आता झालं असं आईन मी एकटी बसलेलो. त्यावेळेस आई मला म्हटले ते 150 रुपयाचं होतं, हे 100 रुपयाचं. एकतर ते नवीन घेऊन आण किंवा तू आपण एक्सचेंज असं काहीतरी नाही का विचार करू. म्हटलं अगं आई राहू दे. आपण ज्या गोष्टी म्हणजे मैत्रीण तिला म्हणेल की आमच्याकडे हे तू तेच आण असं देऊ नाही शकत. त्याचे एकच वडील काम करतात. त्याच्यामुळे त्या ऐपतीने त्या हिशोबानेच आपल्याला वागावं लागेल. आणि मोठं झाल्यावर सवय लावण्यापेक्षा आत्ता सवय लावलेली कधीही बरी असं मला तरी वाटतं. आणि ह्या सगळ्या संवादावरून गोष्टीवरून तुम्हाला काय लक्षात आलं किंवा तुमचे काय विचार आहे ते कॉमेंटमध्ये मांडा आणि मला नक्कीच कळवा. तोपर्यंत बाय.